जगबुडी पुलावर लक्ष्मी ऑर्गॅनिकचा केमिकल टँकर पलटी, नदीत इथेनॉल मिसळल्याने खळबळ। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावर शनिवारी दुपारी 1:15च्या सुमारास केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला। मुंबईहून लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीसाठी इथेनॉल घेऊन जाणारा हा टँकर अचानक पलटी झाल्याने त्यातील रसायन थेट नदीपात्रात मिसळले आहे। या घटनेमुळे जगबुडी नदीच्या प्रदूषणाचा आणि पर्यावरणीय हानीचा मोठा धोका निर्माण झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे। या भीषण अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच भरणे नाका येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। खेड पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच याच लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचा टँकर भोसते घाटात पलटी झाल्याची घटना घडली होती, त्यामुळे कंपनीच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून नदीपात्रातील रसायनामुळे जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन अशा अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि कंपन्यांच्या धोकादायक वाहतुकीवर कडक नियंत्रण मिळवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।